फायनली मित्रांनो आता आपलं रोप फाइनली गाइस हमारा भी रोप आ चुका है, अभी देखो। तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी गणेश गांगुर्डे गोष्ट गावाकडची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपला तंबाटीचा रोपियावर राहिला आहे आणि आज आपण असंच सेल्फी स्टिक आणि आपला मोबाईल असा सेल्फी स्टिकला लावून आपण आज व्हिडिओ शूट करणार आहे। आणि आज आपला रोप पण येऊ राहिला टमाटीचा, आपण तिथं जाऊन आज ब्लॉगिंग म्हणजे असंच व्हिडिओ शूट करणार आहे। गावांच्या लोकांकडचं रिॲक्शन कसं असतं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, अशी गावाकडची ब्लॉगिंग दाखवतो। आणि आता आपण सध्या मळ्यात चालू फिरायला, तर आता आपण थेट मळ्यात जाऊ। तर मित्रांनो गावाकडं खूप सारा चिखल आहे बघा, पूर्ण पाय चिखलाचे झाले। हे बघा पूर्ण पाय आपले आता चिखलाचे होऊन गेले। आणि कालचा रात्रीपासून पाऊस आला होता ना, ते बघा थोडंफार नदीला पूर आलं इथं। आता याच्यात आता आपले पाय धुवून घेऊ। तर मंडळी आता आपण मळ्यात येऊन पोचलो, पण इथं खूप सारं पाऊस चालू आहे। आता आपण इथं मळ्यामध्ये आलो, आपण हा कांद्याचा रोप बघायला आलतो। रात्री आमच्याकडं पाऊस खूप झाला होता ना, तर आपण आता कांद्याचा रोप बघायला आलो। आणि आता पण पाणी चालू आहे बघा, खूप सारं पाणी चालू आहे। कांद्याचं ओळ आपलं थोडं जाम केलं पाण्याने बघा, कारण की रात्री पाऊस खूप झाला आमच्याकडे। तर मित्रांनो फायनली आता थोड्या वेळानंतर आपल्याकडं पाणी उघडलं आहे, आता पाऊस उघडलं आहे बघा, पाणी उघडलंय। आणि इकडं डोंगराला पूर्ण धुकं लागलंय आणि झाडे तर पूर्ण हिरवेगार दिसू राहिले। तर मित्रांनो आलो होतो आपण मळ्यामध्ये आपला कांद्याचा रोप बघण्यासाठी। हे बघा थोडं पाण्याने जाम केलं हे रोप। सध्या रात्री पाऊस खूप झाला होता ना आमच्याकडे, त्याच्यामुळे थोडं रोप जाम झालंय। आणि इथं थोडं पाणी जमलंय हे बघा पाटामध्ये। आणि ह्यो आपला आंब्याचा झाड। यो आता आपण टाकला होता मागचा रोप, हे बघा पूर्ण रात्री पाण्याने जोडून टाकलाय हे बघा, कारण की रात्री पाऊस खूप झाला आमच्याकडे। तर मित्रांनो आता आपण घरी जाऊ, कारण की परत तिकडं पाणी थोडं येऊच राहिले। आता आपण घरी जाऊ, दुपारला आपला टमाट्याचा रोप येणार आहे। आणि आज तुम्हाला दाखवू गावाकडची धमाल, म्हणजे गावाकडच्या पब्लिकमध्ये आपण ब्लॉग शूट करणार आहे। गावाकडची पब्लिक काय म्हणती आणि कसं रिॲक्शन करते ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो। तर आता आपण घरी जाऊ। तर मित्रांनो मळ्यातून आता घरी येताना आपण कशी आलोय, आणि इथं खूप सारे पेरू लागले ते बघा, इथं खूप सारे पेरू लागलेत पेरूच्या झाडाला। आणि ही आहे आमची विहीर, सध्या अर्धी भरली बघा, खूप सारं निळं पाणी दिसून राहिलंय। आता आपण एखादं पेरू तोडू, इकडं आकडा वगैरे काय आहे का नाही। तर मित्रांनो हे बघा खूप सारे पेरू लागले। तर मित्रांनो सध्या आपण एक पेरू तोडला आहे बघा। तर मित्रांनो आता आपण 2 पेरू तोडले, आता आपण घरी जाऊ। इथं आपली छत्री। तर मित्रांनो आता आपण 2 पेरू तोडले, आता पेरू खात आपण घरी जाऊ। तर फायनली मित्रांनो घरी आल्यानंतर मोहन मामांनी चाललो होतो रोप आणण्यासाठी, तेवढ्यात खालून रोपाची गाडी आली होती इकडे वर। मित्रांनो गाडी आली, आता गाडीवरती जाईल। आता मी चाललो पाय फाइनली गाइस हमारा भी रोप आ चुका है, अभी देखो। तुम्हाला रोप लागत असं नाही तर नर्सरीला कॉन्टॅक्ट करा तुम्ही। तो तर फायनली मित्रांनो आता आपला रोप उतरवला इकडं खाली, घेऊन जा। फायनली मित्रांनो आता आपलं रोप आलंय सध्या, आता आपल्याला रोप व्हावं लागेल। इकडे माणसाची खूप सारी गर्दी चालू आहे बघा। चाला रे चाला लवकर।
लहान मोबाईल द्यायचो करायला. बरं ती का पान आलंय. तर फायनली मित्रांनो आता आपलं रोप फायनली मित्रांनो आता रोप घेऊन आलोय आता आपण घरी. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.